शिवाजी महाराजांविषयी भाषण सांगणार आहे. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी रोजी 1630 शिवनेरीवर झाला. महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. पुष्पदंत कवीने महादेवाची स्तुती करताना म्हटले आहे, असित गिरी समस्या तपत जलसिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र गुर्वी लिखती अधिगृहीत्वा शारदा सर्वकाल तदप्य गुणानामीश कारं नयाति. समुद्राची शाई करावी, पृथ्वीचा कागद करावा, पृथ्वीवरील सगळ्या झाडांची लेखणी करावी, तरी माझ्या राजांचे गुण वर्णन करता येणार नाही. माझ्याकडे बघ, माझ्याकडे कृष्णासारखा त्रिखंड प्रतिभेचा धनी जेव्हा शिवरायांचे गुण कवितेत लिहायला घेतो, तेव्हा तोही जगज्जननीला साकडं घालतो. जय आदिशक्ती, जय कालिकपदिने, जय मधुकैटभ वचन देवी, जय महिषाई मर्दिने, जय चामुंडा, जय चंद्रमुंडा भंडासुर खंडिने, जय सुरक्ती, जय रक्तबीज बिंदाल विराटिने, जय जय निसुंग सुंगदलिने, भजे भूषण, जय जय भननी, सरजा समर्थ शिवराज कही देही, विजय जगज्जननी देवी, जय जय जगज्जननी. त्या कनिष्ठ मेरू पर्वताप्रमाणे धवल आणि परिदृढ आहे. त्याचा सामर्थ्याचा सर्व दुबळ्यांना आधार आहे. त्या श्रीमंत वेगाचे मोठेपण वर्णन करताना समर्थांची लेखणी असमर्थ ठरावी. तिथे माझ्यासारख्या बालकाचं काय पाल लागणार. लेकरू बोबडं बोललं तरी आयला त्याचं कौतुकच वाटतं. लेकरू बोबडं बोललं तरी आयला त्याचं कौतुकच वाटतं. मी माझ्या राजाविषयी 2 शब्द बोलणार आहे. त्याने महाराजांना आनंदच होईल. आपणही गोडव्याने घ्या ही नम्र विनंती. अंधार माजला उदासी सूर्याच्या उदयाने प्राची उजळून येते, तसेच महाराजांच्या कर्तृत्वाच्या तेजानेही भारतभूमी उजळून निघाली. या नवीन चालनाचाराने सारा भारतीय समाज काळोखात बुडाला होता. त्या समाजाला पुन्हा आत्मचैतन्य देण्यासाठी महाराजांच्या रूपाने शिवनेरीवर जणू साक्षात शंकरच प्रकटले होते. त्यांच्या कर्तृत्वाने लाखो वर्षांची दिव्य परंपरा असलेली ही हिंदू संस्कृती टिकली. एक हा राजा झाला नसता तर आजपर्यंत सगळ्यांची चुन्नच झाली असती, असे कवी भूषण म्हणतो. भारताचाही झाला असता इराण किंवा तुर्कस्तान. मग कुठं केली असती तुम्ही राम मंदिराची उभारणी. गनिमांनी तीर्थक्षेत्र भ्रष्ट केली. आभाळाला भिडणारी गोपुर असलेली मंदिरं पाडली आणि त्याच्या मशिदी बनवल्या. ग्रंथालय जाळली. आमच्या आया बहिणी लुटल्या. धर्माचा विनाश केला. देवाचा देव माता भगिनींची आबरू, ब्राह्मणांचं तेज आणि या देशाची लाज राखणारा हा एकमेव राजा होता. महाराजांशिवाय धर्माला कोणीही मानले नव्हता. अशा या अंधार युगात शत्रूंना भिडला एकटा शिवाजी राजा. म्हणून समर्थ लिहितात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षे सानारे, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आजची काठी बापाला बापाने, आईला आई म्हणायला त्यांना शिवाची मातृपितृभक्ती नव्याने शिकवण्याची गरज आहे. महाराजांचा फोटो पुढाऱ्यांची व्यासपीठे सजवण्यासाठी नकोय, तर उद्याच्या मावळ्यांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी हवंय. मैत्री पालन कसं करावं, आज्ञापालन काय असतं, धर्मरक्षण कसं करावं, प्रजारक्षण कसं करावं, शत्रूला कसं भिडावं, आडवायला त्याला कसं लढावं, याचं विद्यापीठ म्हणजे शिवचरित्र. आमचा उद्याचा प्रत्येक नागरिक त्या विद्यापीठाचा पदवीधर होणे आवश्यक आहे. गाडीवर भगवा झेंडा लावून गाडी उडवणाऱ्या तरुणांनी शिवभक्तीने समजावून घेतली पाहिजे. शिवभक्त कसा असावा, आचारशील असावा, विचारशील असावा, सुशील असावा. शिवभक्ताचं चालणं, बोलणं, वागणं कसं असावं हे साजीबाजी फुलाजी, मुरारबाजी, तानाजी, सिरोजी, बहिर्जी, दादाजी, फिरंगोजी, कोणाजी, कोटोजी, रतोजी, भीमाजी, रामजी, हिरोजी, जीवाजी, संभाजी आणि काकोजी या आणि अशा शिवसंगड्यांप्रमाणे असावा. शिवरायांनी त्या कथावर शिर घेऊन स्वराज्यात कुणासाठी, कशासाठी, का आणि कसं उभं केलं याचं स्मरण प्रत्येकाच्या काळजात जिवंत असावं. हातातली डाळ सुटली तरी दुश्मनांचे वार हातावर घेत हात खांद्यापर्यंत छाटलं जाईपर्यंत रणसंधीला आपल्या रक्ताचा अभिषेक करणारा तानाजी
अवघ्या विश्वावर अखंड राज्य केलं असतं.